अभिजित दिपके आणि त्यांच्या कुटुंबाला पोलीस संरक्षण द्या, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंनी मागणी केलेली आहे। जरांगेंच्या मागण्या हट्ट सरकारनं पुरवू नये, ओबीसी समाजाच्या हक्कांवर गदा येईल असंही वाघमारे म्हणत आहेत। अभिजितच्या जीवाला धोका होऊ शकतो अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांनी केलं। नक्कीच अभिजित दिपकेंच्या जीवाला धोका असू शकतो आणि आमच्यासारख्या कार्यकर्त्यांच्या जीवाला, आम्ही महाराष्ट्रात काम करतो, महाराष्ट्रात आम्ही उपोषण केले, आमच्यावर हल्ले होतात आणि त्यांच्यावर का हल्ले होऊ नयेत? 100% त्यांच्यावर हल्ले केले जातील। त्यामुळे त्यांना संरक्षण मिळालं पाहिजे, त्यांच्या कुटुंबियांना संरक्षण मिळालं पाहिजे, दिपके यांना सुद्धा संरक्षण मिळालं पाहिजे। कारण दिपके काही शांत बसणारातला तरुण दिसत नाही। आता त्यांनी संसद हलवून दाखवलं, दिल्लीचं तख्त हलवून दाखवलं, त्यातून मुख्यमंत्री पंतप्रधानांच्या खुर्चीला हादरा बसलेला आहे। त्याच्या रागातून ठीक आहे, सत्ताधीश लोक जरी हे काही गोष्टी करत नसतील तर त्यांचे काही अंधभक्त असतात की हल्ले करण्याचं काम करत असतात। स्वतः सत्ताधीश असे काही कुठाने करत नसतील, परंतु त्यांना मानणारा एक अंधभक्त असणारा तरुण यातून कुठेतरी दिपकेवर हल्ले करू शकतो। येणाऱ्या काळात ते पाहायला मिळेल, त्यासाठी त्यांना संरक्षण मिळालं पाहिजे। अभिजित दिपके यांच्या कुटुंबियांना अभिजित दिपके यांना पोलीस संरक्षण देण्यात यावे अशी देखील मागणी आता यावेळी केलेली आहे। कॅमेरा पर्सन संतोष शिरसाटसह विजय चिडे, छत्रपती संभाजीनगर। राज ठाकरे मातोश्रीवर पोहोचलेले